हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार आणि इथे मी बटाट्याचे वेफर्स बनवायला घेतले. तर रात्रीच बटाट्याचे वेफर्स तयार करून ठेवले होते आणि तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, म्हणजे बटाटे काळे पडायला नको. तर इथे मी चूल पेटवली आणि चुलीवरती बटाट्याचे वेफर्स बनवायला ठेवलेत. पातेल्याला लेव घेतली, म्हणजे पातेलं काळं होणार नाही. काळं झालं का मग घासायला खूप लागतं आहे, त्याच्यामुळं मातीची लेव घेतली ना का कमी घासायला लागतं. तर इथे पाण्याला उकळी यायला ठेवलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ खूप टाकायचं नाही आहे, नाहीतर काय होतं, ज्यावेळेस बटाट्याचे चिप्स वाळतात ना मग ते खारट लागतात. त्याच्यामुळे ना मीठ जरा मापातच टाकायचं. तर इथे ना पाण्याला उकळी येऊन देते आणि तोपर्यंत ना इथे हे सर्व चिप्स 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. खालीवर करून घ्यायचे आहेत. फुल टब भरून ठेवला होता पाण्याचा. तर माझ्याकडे ना ॲल्युमिनियमची टोकरी आहे, पण तिच्यामध्ये शेवाया ठेवल्या होत्या, मग त्याच्यामुळे मी प्लास्टिकच्या मोठ्या टप्पामध्ये टाकले होते. तर बघा किती पांढरे शुभ्र आहेत ना वेफर्स. बघा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे जे तुरटीचं पाणी वगैरे आहे ना ते काढून टाकायचं आहे. तर बघा कसे छान असे पांढरे शुभ्र वेफर्स आहे, कारण फुल टब भरून ठेवला होता पाण्याने, त्याच्यामुळे ते काळे वगैरे पडले नाही. आता इथे ना पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे आणि जे टपामध्ये पाणी घेतलं आहे ना त्या थंड पाण्यामध्ये वेफर्स 2-3 पाण्याने खालीवरती म्हणजे असे करून धुवून घेतले आणि आत्ता पुन्हा एकदा पाण्यामध्ये खालीवर केले आणि उकळीच्या पाण्यात टाकून देते. पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि वेफर्स मस्तपैकी वाफवून घ्यायचे. एकदमच शिजवून पण द्यायचे नाही आहे, का ते व्यवस्थित वाळत घालता येणार नाही किंवा ते एकदमच शिजल्या जातील. तर पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे. चवीनुसार मीठ टाकलं आणि बघा मस्त अशा आता इथे चुलीवरती वेफर्स तयार होऊ राहिलेत आणि ह्या स्पेसमध्ये एवढी मस्त हवा सुटते ना, तर कोणतंही काम करायला खूप मस्त वाटतंय. इतकी थंडगार हवा सुटलेली असते. इथं बघते पाण्याला उकळी आली का, तर अजून काही उकळी नाही आली पाण्याला, कारण आता थंड वेफर्स टाकले ना त्याच्यामुळं पाणी ते थंड झालं. आणि जोपर्यंत वेफर्स शिजले नाही किंवा वाफले नाही तोपर्यंतच आपण चमच्याने हलवून बघायचे आहेत. नाहीतर काय होईल, शिजले आणि असा चमचा तुम्ही घातला ना तर त्याचे ना लगेच तुकडे पडतील. तर इथे ना मी चुलीमध्ये कांदे भाजायला ठेवले. भाजी बनवण्यासाठी ना मस्त एकदम चुलीमध्ये खरपूस इंगोळ पडला होता. तर मग म्हटलं चला चुलीवरतीच कांदे आणि खोबरं भाजूया. तर मला आहे ना आज वड्याची भाजी बनवायची. हे म्हणे वड्याची भाजी बनव, तर मग म्हटलं चला मस्तपैकी वाटणाचीच बनवूया. तर इथे तेल कढईमध्ये थोडंसं टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना वडे भाजून घेतले. वड्याची भाजी बनवताना नेहमी वडे भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच भाजी बनवायची. तर इथे ना अधूनमधून मी वेफर्स पण येऊन बघते का शिजले किंवा नाही. तर अजून काही शिजलेले नाही आहे, कच्चेच. जेव्हा पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येईल ना त्यावेळेस वेफर्स शिजतील. तर इथे बघा वडे पण मस्त असे भाजून झालेत. दोन्ही कामं एकदम करते. प्लंबर भाऊ येणार आहे, तर हे प्लंबर भाऊंची वाट बघताय. तर इथे बघा माझं खोबरं पण भाजलं आणि कांदे पण भाजून झाले. तर खूप मस्त अशी वड्याची भाजी झाली होती. हे म्हणे खरंच खूप छान वड्याची भाजी झाली. तरी पण मी भाजी चुलीवर शिजवली नाही, कारण मला वेफर्स पण वाळत घालायचे होते. तर मग गॅसवरती शिजवली, पण कांदे आणि खोबरं भाजलं ना तर एकदम मस्त झाले. तर बघा इथे ना अधूनमधून आहे ना असं मी येऊन बघते शिजले का, तर अजून काही व्यवस्थित शिजलेले नाही आहे वेफर्स. आता ना इथे वेफर्स मस्त शिजले. आता जे फाटे चुलीत घालेले होते ना ते पाण्यामध्ये भिजवून टाकते. आता काही चुलीवरती मला बनवायचं नाही आहे. आणि जी प्लास्टिकची जी टोकरी आहे ना जाळीची पाटी, तिच्यामध्ये ती स्वच्छ धुवून घेतली आणि तिच्यामध्ये ना सर्व वेफर्स वतून घेते. तर इथे मी पातेल्यामध्ये पाणी आणलं, म्हटलं भात चुलीवर घालूया. तर त्या छोट्या पातेल्याला लेव घेतली भात घालायसाठी, पण मग चुलीतला इंगोळ पण हे होऊन गेला आणि मला पण भात घालायला वेळ नाही मिळाला, कारण सगळे वेफर्स उन्हामध्ये वाळत घालायचे होते. जाळीची पाटी आहे तिच्यामध्ये सर्व वेफर्स आता ओतून घेते आणि चुलीमध्ये इंगोळ आहे. तर मग म्हटलं चला भाताला गरम पाणी तरी करायला ठेवूया. तर चुलीवरती पातीलं दिलं ठेवून, सर्व पाणी वगैरे ते वेफर्समधलं निघालं. आता दुसऱ्या पाटीत ठेवलं आणि प्लास्टिकवरती आता सर्व वेफर्स वाळत घालून देते. हे प्लास्टिक स्वच्छ धुवून ठेवले होते. तर मग म्हटलं चला बाज आहे ना सावलीमध्येच घेऊ आणि सावलीमध्ये सर्व वेफर्स वाळत घालते आणि त्याच्यानंतर आहे ना बाज उन्हामध्ये नेऊन ठेवते, कारण ऊन पण झालं आहे. तर आणि इथे बघा हवा किती छान अशी सुटते, म्हणजे माझ्या साडीचा पदर उडतो त्याच्यावरूनच समजतं आहे तर किती मस्त अशी हवा सुटलेली आहे इथे.
मी व्हिडिओ बनवते ना तर मला असं वाटतं का माझ्या ताईंला आणि मैत्रिणींना मी काय काय दाखवू आणि काय दाखवू नये असं मला होतं. तर म्हणजे ते डेली रुटीन का असे ना, पण मला असं वाटतं का जे काही मी दिवसभरात काम करते ना ते सर्व काम तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. तर इथे बघा मस्त असे सर्व वेफर्स उन्हामध्ये वाळत ठेवले, बाज पण आता उन्हात ठेवली आणि जरा गाडीवरती पण ठेवले. 10 वाजले. बटाटा वेफर्स उन्हामध्ये मस्त वाळत घालून दिले. ऊन पण एकदम छान पडलं आहे. आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. अजून स्वयंपाक नाही झाला. वरती जरा काम आहे तर प्लंबर आले काही नळांचं काम करायला. थोडेसे बसते. ऊन पण लागलं. बाजावरचं घातलं होतं सावलीत. ग्रीटवरती न्यायचं काम चालू आहे. हा दिसतोय दिसतोय. हळूहळू घ्या हा, धक्का नका लावू कुठं. हां हां हां. एवढं नाही ना बसणार दादा. एक एक दे. एवढं वजन कशाला देतो. हम्मा धक्का नका लावू हा. कशाला. हळूहळू घ्या. एक एक द्यायची. एवढी 3-3 4-4 गोणी दिले हो कसं. माझ्या इथे बघा चाफ्याचं झाड लावेले तर किती चाफ्याला फुलं आलेत. खूप मोठे मोठे असे गुच्छेचे गुच्छ तयार झाले. खूप भारी वाटतंय. आता इथे ना मी वड्याची भाजी बनवायला घेते. तर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. जिरा टाकून फोडणी देऊन घेतली. आता लाल तिखट, हळद पावडर, घरचा काळा मसाला आणि धना पावडर हे 4ही मसाले टाकून व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वाटण केलं आहे तर कांदा, खोबरं, थोडंसं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरला वाटून घेतलं. तर ते वाटण टाकून घ्यायचं आहे. खूप मस्त अशी वड्याची भाजी झाली होती. यांना आणि आमच्या दादांना तर खूप आवडली. तर हे बघा असं वाटण तयार केलं आहे. कांदा आणि खोबरं चुलीवर भाजलं ना तर ती टेस्ट, ती चव आली होती भाजीला. तर खूप छान भाजी झाली होती. इथे आता ना सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तेल सुटोपर्यंत सर्व मसाले तेलात परतून घ्यायचे. आता ना इथे तेल सुटले तर वडे भाजलेले टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये. तेलामध्ये थोडेसे भाजून घेतले होते वडे. इथे गरम पाणी घेतलं आणि गरम पाणी टाकले. मी प्रत्येक भाज्यांना गरम पाणी वापरते. तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ खूप पण टाकायचं नाही आहे, चवीनुसार टाकायचं आहे. कारण वडे बनवतात ना त्यावेळेस मीठ आणि मिरची टाकलेली राहते, त्याच्यामुळे मीठ चवीनुसार टाकायचं. तर मला आहे ना तुम्हाला भाजी दाखवायचं लक्षच नाही राहिलं. ज्यावेळेस मी दादांना यांना वाढीत होते ना तेव्हा मला आठवण आली का तुम्हाला भाजीच दाखवली नाही. तर बघा किती मस्त अशी भाजी झाली आहे. आणि इथे नाही सर्व काम आवरल्यानंतर काही व्हिडिओ शूटिंग केलीच नव्हती. तर आता आहे ना संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान भेटते. तर हे मुलं आहे ना माझ्या इथं वरती कामाला आलेले आहेत. तर त्यांना म्हटलं दादा मला आहे ना तुळशी वृंदावन पुढच्या दाराला नेऊन द्या, कारण ते मला पुढच्या दाराला ठेवायचं. इकडच्या बाजूला पण योग्यच दिशा आहे, पूर्व पश्चिमच आहे. आणि पुढच्या बाजूला ठेवलं तरी पूर्व पश्चिमच होणार आहे. पण मग सगळ्यांची इच्छा होती का एंट्रीच्या बाजूला, म्हणजे जिकडनं माझ्या घराचा मुख्य दरवाजा आहे, पुढचा दरवाजा आहे ना त्या बाजूला ठेवते. कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा. आम्हाला फॉलो करायला विसरू नका. हे बघा माझ्या कामाला आलेले मुलं आहेत. तर कसे ते म्हणतात कमेंट करा, लाईक करा. तर त्यांना माहिती आहे मावशींचा स्वभाव कसा आहे, त्याच्यामुळे ते लगेच माझा फोन घेऊन आणि त्यांचे ते बोलले. तर इथे ना हे तुळशी वृंदावनाचे 2 पार्ट झालेले. घराच्या कामाच्या वेळेस असंच उचल साचल त्याची झाली ना त्यावेळेस. तर मग आता आहे ना ते लिक्विडने चिपकवून घेतो, कारण लिक्विड आहे संगमरवरी तुळशी वृंदावन आहे ना तर त्याचं लिक्विड आहे माझ्याकडे. तर मग म्हटलं चला ते चिटकवून तरी घेऊ. आणि ते जड असल्यामुळे ना आम्हालाच तर ते काही उचलता आलं नसतं, त्याच्यामुळे ना मग आज मुलं होते तर त्यांच्याकडून आहे ना घेतलं इथे पुढच्या बाजूला. तर बघा मस्त दिसू राहिलं आहे. तर ते मला म्हणतात का मावशी तुम्हाला फेऱ्या मारायला ठेवायचं का पुढे. तर मी म्हटलं नको, ते मागच असू दे, कारण मग डायरेक्ट मध्ये ठेवलं ना तर अडचण वाटेल. इथे माझ्याकडे ना मातीचं मडकं होतं तर ते ना मी कापलं.
त्याचा असा 2 पार्ट केले आणि त्याला ना कलर देऊन घेऊ राहिले. तर ते मला कुंडीसारखं तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये ना मी मनी प्लांटचा वेल लावणार आहे. तर माझ्याकडे टेराकोटा कलर होता, घराच्या गार्डनला दिलेला आहे ना, तर तो गार्डनचा उरलेला होता, तर तो लावून घेतला. इथे चूल पोचारून घेतली, कारण सकाळी वेफर्स केले होते ना, तर त्याच्यातली राख भरून घेतली आणि चूल पोचारून घेतली. इथे बघा वेफर्स पण मस्त वाळले, एकदम पातळ झाले. हवेने ते उडून जायचे आणि मला आहे ना मुलं सांगायला यायचे का मावशी वेफर्स उडून चाललेत. तर हे बघा मस्त अशी माझी तुळस पुढच्या दाराला छान दिसायला लागली आहे. तुळशीला माळी लावल्यात ना तर खूप मस्त दिसते. तर उद्या आहे ना ती मस्त घासून काढील, म्हणजे एकदम छान अशी पांढरी शुभ्र दिसेल. तर इथे ना आता वेफर्स वाळले तर काढून घेते टोकरीमध्ये आणि एकदम पातळ झाले, म्हणजे थोडेसे ते जाडसर पाहिजेतात पण एकदमच पातळ झाले. ज्यावेळेस मी असे चिप्स केले ना त्यावेळेस जाड होते, पण वाळल्यानंतर आहे ना एकदम पातळ झाले. तर आता आहे ना इथे रात्रीची वेळ आहे, जेवणं वगैरे झाले, किचन सर्व आवरून झाला आणि घराच्या आजूबाजूचा आहे ना सर्व परिसर धुवून काढला. एकदम धुळीने खराब होऊन जातो. दिवसभर हवा वगैरे सुटते ना तर सगळी माती होते, किंवा आता काम चालू आहे तर थोडंफार ती पण घाण वगैरे पडते. तर हे बघा सर्व घराच्या आजूबाजूचं धुतलं आणि खूप छान वाटतंय. धुतल्यानंतर आहे ना एवढं प्रसन्न आणि एवढं फ्रेश वाटतंय ना, का असं वाटतंय ते बघतच राहावं, ते बघतच राहावं, एकदम भारी वाटतंय. आणि मला आहे ना ते आवडतंय. मी एखादी गोष्ट केली ना का मग मला आहे ना ती गोष्ट असं वाटते का ती गोष्ट बघतच राहावा. आता माझं तुळशी वृंदावन पुढच्या दाराला आलेलं ना, तरी मी किती वेळेस येऊन बघितलं, खूप छान वाटतंय. तर इथे ना गार्डनमध्ये पाणी वगैरे घालून दिलं. बघा इथे रात्रीचे 10 वाजले. किचन वगैरे सर्व आवरून घेतलं. त्याच्यानंतर घराच्या आजूबाजूचं सगळं काही धुवून काढलं. अजून आधीचं जेवण बाकी आहे. आमचे जेवणं झाले, यांचं माझं आणि दादांचं. आधी म्हणे मी नंतर जेवल, तो जरा मित्रांमध्ये बसला होता. तर चला आता ना मला मेहंदी भिजत घालायची आहे, केसांना मेहंदी लावायची आहे. तरी बघा याच्यामध्ये सर्व काही मेहंदी भिजत घालायचं सामान आहे. ही लोखंडी कढई, ह्या कढईमध्येच मी मेहंदी भिजत घालते. मेघाची आयुर्वेदिक मेहंदी वापरते. एक रेड कलर आहे आणि एक ब्लॅक, असे दोन्ही मिक्स करून लावते. मला असेच आवडतात, नुसताच रेड कलर नाही किंवा नुसताच ब्लॅक कलर नाही, तर दोन्ही मिक्स करून घेते. आता इथे ना आपण पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवू. हे बघा कसे केस झाले. तर मग म्हटलं चला उद्या रविवार आहे तर मस्तपैकी केसांना मेहंदी लावू. आणि जरा ओली पण झाली आहे, घराच्या आजूबाजूचं धुतलं आहे ना तर सगळी अशी ओली झाली. पण म्हटलं आधी आहे ना मेहंदी भिजत घालून देऊ. आता आधी पण आलं आहे, एवढेच भांडे लावायचे, बाकी भांडे वगैरे सर्व काही लावून दिले. आणि आत्ता ह्या टायमाला घराच्या आजूबाजूचं धुतलं ना का सकाळपर्यंत मस्त वाळून पण जातं आणि त्याच्यावरती कोणी चालत नाही ना तर मग ते मातीचे चिखलाचे वगैरे पाय वगैरे म्हणा असं ते उठत नाही फरचीवरती. एकदम फरची प्लेन आणि मस्त राहते. सकाळी उठल्यानंतर आहे ना धुतलेली फरची बघायला खूप छान वाटते. त्याच्यामुळे ना मी रात्रीच झोपताना धुते. आला आधी खरं तर मला मेहंदीचं पाणी आधीच तयार करून ठेवायचं होतं, म्हणजे ते थंड झालं असतं. पण बाहेर गेले तर बाहेरच धुवायला घेतलं. तर चला आता पाणी गरम करायला ठेवते. हो चल जेवण करून घे. हां दे ना बाबांना आणि पप्पांना आईस्क्रीम. इथे मी आळशीच्या ब्या पाण्यामध्ये टाकून घेते. 2 चमचे टाकले. ह्या चमच्याने, आपला नाश्त्याचा चमचा असतोय तो. मेथी 2 चमचे, कांदा बी हे सुद्धा 2 चमचे टाकून घेते. 2 चमचे इथे चहा पावडर टाकून घेते. हे सर्व व्यवस्थित उकळून द्यायचे. आता इथे ना हे सर्व पाणी उकळून देते आणि जरा आटून घ्यायचे, कमी करायचं, एवढं पाणी ठेवायचं नाही, म्हणजे ना ते जे काय आपण पदार्थ टाकले ना ते व्यवस्थित शिजतील आणि त्यांचा सर्व अर्क ह्या पाण्यामध्ये उतरल. केसांच्या बाबतीत कितीही काही करा तुम्ही, काही आयुर्वेदिक वापरा किंवा काही करा, पण केस गळणं काही थांबत नाही. इतके केस गळतात. त्याच्यामुळे मी ना असे केसवरती अटकवते. दररोज केस विंचरताना ना खूप कंगव्याला केस येतात. म्हणजे ना असं मोठी जी सुपारी असते ना एवढा असा जर गोळा केले ना ते केस एवढं तयार होतात, असं लाडूच्या लाडू मोठे सुपारी एवढा. त्याच्यामुळे ना खूप केस गळू राहिले. तुम्ही काही करा. मी तर ते आदिवासी आयुर्वेदिक तेल ते सुद्धा अर्धा लिटरच्या 2 बॉटल वापरून झालं, त्याच्याने काही फरक पडला नाही. त्याच्यानंतर मी सुद्धा घरी तेल असं आयुर्वेदिक तेल बनवलं सगळं काही टाकून, त्याच्याने काही फरक पडत नाही आहे. आणि ज्यावेळेस केसांना मेहंदी लावते ना तर हे असंच वापरते, नुसतीच मेहंदी भिजत न घालताय ना. मी म्हणते चला
असं काहीतरी वापरलं तर आपल्या केसांना फरक तरी पडेल. तर ते सुद्धा अजून तरी नाही काही, बघूया आता काय आहे ते. आणि तेल पण बनवायचं आहे, संपलं आहे, पण शेवटी आपलं मन कसं असतंय का नको तसंच तेल वापरायचं. तर चला मग आपण ते तेलात असं जे काय आयुर्वेदिक आहे ते सर्व काही टाकून आणि वापरावा. तर आता ना मी हे मेंद्या फोडून घेते. आणि एका ताईंची ना, सोनाली ताईंची खूप मला कमेंट असते, दरवेळेस त्यांची तीच कमेंट असते का ताई केसांना मेहंदी तुम्ही कशी लावतात ते दाखवा, ते दाखवा. तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये ना मी केसांना मेहंदी कशी लावते ना ते दाखवीन. मला इतके दिवस वाटायचं त्या असं सांगतात का काय पार्लरमध्ये जाऊन आणि मेहंदी लावून दाखवा. आणि आहेत ते पार्लर जे काही, तर ते गावामध्ये. तर मी आता गावात जाऊन आणि केसांना मेहंदी लावून आणि पुन्हा घरी यायचं तर ते चांगलं वाटत नाही ना. त्याच्यामुळं मग मी जेव्हा कधी मेहंदी लावायची असली का घरीच लावते. आमच्या हौसा मला लावून देते केसांना मेहंदी, किंवा मग मी माझ्या हाताने सुद्धा लावते. स्वतःच्या हाताने पण छान लावता येते, पण माझ्याकडे आहे ती, त्याच्यामुळे ती मला लावून देते. आता हे भरपूर उकळून द्यायचं आहे आणि एकदम कमी पाणी करायचं, एवढं पाणी ठेवायचं नाही आहे, म्हणजे त्याच्यातला अर्क वगैरे ना त्या पदार्थांचा सगळं त्या पाण्यात उतरेल. 2-4 दिवसापूर्वी सोनाली ताईंची कमेंट आली होती ना केसांना मेहंदीच्या बाबतीत. तर मी त्यांना, ताई मी पार्लरमध्ये जाऊन नाही सांगते, तुम्ही घरी स्वतःच्या हाताने कशी लावतात ती मेहंदी दाखवा. तर मग म्हटलं ठीक आहे. हे बघा कशी उकळी फुटली आहे पाण्याला, आणि हे पाणी थंड होऊन द्यायचे. मेहंदी नेहमी भिजवताना रात्रीच्याच मेहंदी भिजत टाकायची आणि अशी लोखंडी भांड्यामध्ये मेहंदी भिजत टाकायची, म्हणजे छान अशी मेहंदी भिजते. आणि मग केसांना लावली ना का आपले केस पण मस्त रंगतात आणि केसांना एकदम मस्त अशी चमक येते. तर इथे ना सर्व पॅकेट मेहंदीचे फोडून घेतले, मिक्स करून घ्यायचे आहे. आणि बघा किती उकळलं आहे आणि कमी पण झालेलं दिसतंय. तर आता ना इथे मी शेगडी बंद करते आणि पाणी थंड होऊ देते. बघा पाणी थंड झालं, थंड झाल्यानंतर किती घट्ट झालेलं आहे बघा. सर्व काही आपण जे पदार्थ टाकले होते ना त्याचा सर्व अर्क ह्या पाण्यामध्ये उतरला आहे. आणि बघा किती घट्ट पाणी झालं आहे आणि पाणी पण किती आटलं आहे. तर आता ना मी इथे मेहंदीमध्ये ओतून घेते. अळशीच्या बिया चिकट असतात ना, त्याच्यामुळं मग ते पाणी पण चिकट झालं असेल, त्याच्यामुळं चाळणीतून पडू नाही राहिलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या काही मेहंदीच्या गठोळ्या वगैरे आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे मेहंदी व्यवस्थित रात्रभर छान भिजेल. आणि हे ना हे पाणी मी आता असंच ठेवते, कारण उद्या सकाळी मेहंदी घट्ट वगैरे झाली तर थोडंसं पाणी टाकायला लागेल ना, तर मग तेच पाणी टाकता येईल. तर हे सर्व आता झाकून ठेवते मिक्स करून. माझे व्हिडिओ माझ्या ताईंला, दादांना, मैत्रिणींना आवडत असेल तर नक्कीच कमेंट करत जा, लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण मी माझ्या सर्व ताई, दादा, मैत्रिणींच्या कमेंटची खूप वाट बघते. आणि तुम्ही ज्यावेळेस मला कमेंट करतात ना, तर अक्षरशः माझं मन भरत नाही ना तोपर्यंत मी त्या कमेंट वाचते. आणि मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी कमेंटला रिप्लाय करते. तुम्ही कमेंट केल्याबरोबर आहे ना मी लगेच वाचते, पण मला आहे ना रिप्लाय करायची इच्छा होत नाही. मला असं वाटतं का नाही आहे ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट, तोपर्यंत मी वाचल आणि त्याच्यानंतरच कमेंटला रिप्लाय करीन. मला खूप आवडतात तुम्ही मला कमेंट करतात, तुम्ही माझ्यावर इतकं मनापासून प्रेम करतात, मला साथ देतात ना, तर खरंच मला खूप छान वाटते. त्याच्यामुळे ना मी तुमच्या कमेंटला लवकर रिप्लाय देत नाही. मला असं वाटतं आहे का माझं मन भरत नाही ना तोपर्यंत मी ती कमेंट वाचलीच पाहिजे. मग मी सतत माझ्या YT स्टुडिओमध्ये जाते आणि त्या कमेंट वाचते, त्याच्यानंतरच कमेंटला रिप्लाय करते जेव्हा मला वाटेल तेव्हा. त्याच्यामुळं कधी कधी ना तुम्हाला कमेंटला रिप्लाय उशिरा माझ्याकडून येतो. तर माझ्या सर्व ताई, दादा, मैत्रिणींना सॉरी कमेंटला उशिरा रिप्लाय आल्याबद्दल. पण मी प्रत्येक कमेंट वाचते आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय करते. ज्यावेळेस मी तुम्हाला रिप्लाय करते ना तर मला खूप आनंद वाटतो. असं वाटतं का सर्व ताई, दादा, मैत्रिणी माझ्या जवळच आहेत का काय. तर बघा 11:15 रात्रीचे वाजले आणि आता ना मी इथे व्हिडिओचा एंड करते. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.